I'm Dr. Manish Pandey. I have done my education from Pune and I got into this career as an handwriting expert from 2001. Okay. माझा रिसर्च जो मी केलेला आहे इतक्या वर्षाचा कुठलाही हँडरायटिंग एक्सपर्ट तो तुमच्याबद्दल सांगू शकतो इफ दे टेक अ रायटिंग बट माय रिसर्च इज नॉट सो डीप दॅट आय कॅन टेल पीपल अराउंड हुएवर इट इज म्हणजे तुमचे आई वडील फ्रेंड्स तुमचं सर्कल कसं आहे तुमचं तुम्ही जॉब करत असेल तर तुमचं एन्व्हायरमेंट एव्हरीथिंग ईच अँड एव्हरीथिंग दॅट फॅसिनेट्स पीपल अराउंड बिकॉज नाउडेज पीपल जस्ट डोंट वॉन्ट अच्छा ठीक आहे माझ्याबद्दल पण तुम्ही जेवढं मला ऍडिशनल व्यवस्थित समजवणार कुठली गोष्ट that helps that person to take decisions and grow in life. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. काही दिवसांपूर्वी आपल्या पुणे वुमन्स क्लबच्या खूप सारे मीटअप्स होत असतात आणि त्याच्यामध्ये आपण लोकांना कनेक्ट करायचं काम करतो. नेटवर्किंग मीटिंग्स असतात फॉर द बिझनेस पर्सन्स. त्याच्यामध्ये आपण एक छोटी गोष्ट केली. आपण एका अशा व्यक्तीला बोलवलं जी 2025चं प्रिडिक्शन आपल्यासाठी करू शकेल. माझ्या खूप असं म्हणजे खूप मला त्याच्यावरती विश्वास आहे असं नाही, पण जेव्हा मी सरांना भेटलो, जेव्हा आमचं ते सेशन झालं त्यानंतर खूप गोष्टी अशा झाल्या की यावर्षी हे सगळं होतंय की नाही हे आपण पाहूयात. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याशी खूप जास्त बोलायला लागले. तिथून आमची गोष्ट पुढे होत आज आपण पॉडकास्ट पर्यंत आलेलो आहोत आणि आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात 25 मध्ये काय होणार आहे हे सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर मनीष सर. थँक्यू सो मच सर. तुम्ही एका आठवड्यात मी तुम्हाला 2दा पाहतीये आणि तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ आम्हाला देताय. थँक्यू सो मच फॉर कमिंग. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्या. I'm Dr. Manish Pandey. I have done my education from Pune and I got into this career as a handwriting expert from 2001. Okay. मी pharmaceutical कंपनीसाठी जॉब करत होतो. Very well renowned pharmaceutical company. आणि I joined as a junior accountant in the organization. I did my graduation, post graduation in commerce. Yes. So I thought की लेट्स करिअर कुठेतरी स्टार्ट करायचं आहे तर एक जॉब चांगला ऑफर आलेली आहे आणि Yes. that's because of grace of my father. I got that opportunity and I got into the company. Okay. Over a period of time, say around about after 6 months, 6 महिने झाले असते and I felt that this is not the place where I should be. Not in terms of work, but in terms of passion. Yes. मला ते अपील होत नव्हतं. एका दुपारी मी आय वॉज गोइंग फॉर लंच विथ माय फ्रेंड. मला लिटरली असं वाटलं की कोणीतरी माझ्या कानात म्हणतंय की हे तुझं प्रोफेशन नाही, आता तुला तुझा मार्ग सापडणार. नॉट बिलीव्ह लिटरली एक आणि म्हटलं आता तुम्ही चांगलं दुपारी जेवायला बघू. आय ओव्हरहर्ड 2 people स्पीकिंग अबाउट हँडरायटिंग इन अ रेस्टॉरंट. मला ते आवडलं. सो आय इंटरव्ह्यू. I asked them that can you give me the details? So they were very loving people. आणि ते चांगल्या पद्धतीने मला त्यांनी समजवलं. असं त्यांना वाटलं 21 वर्षाचं ज्ञान डायनामिक मुलगा दिसतोय तर मी म्हटलं मी जाऊ शकतो का, मी गोष्ट करू शकतो का, मी करिअर घेऊ शकतो का. म्हटलं yes and that's how from there my journey started as a handwriting analyst. But I didn't leave my job because मला मी काय करायचो की मी माझं शिक्षण अपग्रेड करायचो. ओके. प्लस आय वॉज वर्किंग इन दोज डेज. मला आत्ताही आठवतं 2003 मध्ये मला एक न्यूजपेपर मध्ये आर्टिकल आलेलं लर्न रायटिंग वन त्यांचं. तर की हा मुलगा शिकतो पण आहे आणि एमकॉम मध्ये मी पहिला आहे. सो असं मला खूप असं एन्करेजमेंट वाटलं न्यूजपेपर मध्ये. आणि हँडरायटिंग अनालिसिस जो फील्ड सिलेक्ट केलं मला एक कुठेतरी माहिती होती न्यूजपेपर सुद्धा नाही. बिकॉज माझं डे 1 पासून हे मोठं होतं की वेअर एव्हर वेन एव्हर अँड हाव एव्हर इफ आय कॅन हेल्प द ह्युमन बीइंग देयर इज नथिंग.
म्हणजे it is not only a social service, but it is somewhere where you can provide guidance. At the same time, you can have your self growth also. At the same time, it is your work also. You know? Because I always feel very few people in the world get an opportunity to follow their passion, and I am one of them. I have always followed my passion in my life. Almost 25 वर्ष झाले. That's two decades that I am in this profession. Yes. मला फक्त 3 सेकंड लागतात हस्ताक्षर करून analysis करायला. मस्त. आपल्या जे कार्यक्रमामध्ये गेल्या आठवड्यात मी भेटलेलो. There you saw that I hardly took 1 second to read everyone's analysis. तुम्ही यायच्या आधी आम्हाला या गोष्टीबद्दल जास्त माहिती नव्हती आणि जेव्हा अंबिका माझं बोलणं झालं तेव्हा असं झालं की हो सर प्रिडिक्शन सांगतात ना येऊ दे. पण नंतर जेव्हा तुम्ही जो सेशन कंडक्ट केला तो खूपच मस्त होता आणि आमचे जे सगळे क्लायंट्स होते किंवा जे एंटरप्रेन्योर्स होते ते सुद्धा खूप इन्स्पायर्ड झाले की यावर्षी आपल्याला हे करायचंय ते करायचंय. तुमचे इन्साइट्स पण तितके ऍक्युरेट होते त्या गोष्टी बाबतीत की मला नंतर पण फोन आले खूप लोकांचे की सरांनी हे बरोबर सांगितलं माझ्याबद्दल ते बरोबर सांगितलं. सो त्या एका सेशन नंतर मला असं झालं की नाही आपल्याला ह्या गोष्टीबद्दल जास्त जाणून घेतलं पाहिजे आणि अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही तुम्हाला इथे पण बोलवलं. थँक्यू सो मच. येस सर. ग्राफोलॉजी बद्दल आम्हाला थोडंसं क्लिअरिटी द्या. बेसिकली काय असतं human brain is divided into two parts. One is the subconscious mind and one is the conscious mind. Yes. 90% stakeholders is of subconscious mind. Yes. So whatever you do, your activities, दिवसभरात तुम्ही जे काय करता, everything gets registered in your subconscious mind. Yes. So when you write, from subconscious it comes to conscious mind, and then it comes on a piece of paper using the medium of finger. Handwriting. We also call, many people call it as brain writing. Brain reading, you know, all those things. But basically, my observation is, as no two persons' thumb impression will match, तसंच जगात दोन लोकांचा handwriting there is matching. So that gave me confidence in this science, and that's how I went further. माझा रिसर्च जो मी केलेला आहे इतक्या वर्षाचा, कुठलाही हँडरायटिंग एक्सपर्ट तो तुमच्याबद्दल सांगू शकतो की they take a writing. But my research is not so deep that I can tell people around, whoever it is, म्हणजे तुमचे आई वडील, फ्रेंड्स, तुमचं सर्कल कसं आहे, तुम्ही जॉब करत असेल तर तुमचं एन्व्हायरमेंट, एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरीथिंग, दॅट फॅसिनेट्स पीपल अ लॉट. बिकॉज नाउडेज पीपल जस्ट डोंट वॉन्ट, अच्छा ठीक आहे माझ्याबद्दल, पण तुम्ही जेवढं मला ऍडिशनल व्यवस्थित समजवणार कुठलीही गोष्ट, that helps that person to take decisions in life, grow in life. My observation is, on this whole globe, we have very few counselors. चांगले counselors. खूप कमी आहेत. Everyone thinks की मी कोणाकडे जाऊ, कोणाला विचारू. So काय होतं, खूप लोक फसवणूकच्या मार्गाला पण जातात. They get duped by all these things. Yes. But if you go to a right person, a correct person in this field, he will guide you. यस. जैसे आपने ग्राफोलॉजी के बारे में हम लोगों ने बात की, ऑटो राइटिंग के बारे में भी हमें बताया. मैंने बहुत सालों से ऑब्जर्व किया है कि पीपल आर नॉट एट ऑल अवेयर ऑफ व्हाट इज ऑटोमेटिक राइटिंग. इट इज कॉल्ड एज ऑटोमेटिक राइटिंग. वी कॉल इट एज ऑटो राइटिंग. दे थिंक ऑटो राइटिंग, व्हाट इज दिस? सो लेट मी टुडे स्पीक टू यू अबाउट दिस. आई लॉस्ट माय फादर इन द ईयर 2011. Okay. मी ग्राफोलॉजीचं करिअर 2001 मध्ये स्टार्ट केलं, 2001, but I lost my father in 2011. Almost 5 to 6 months every night I used to cry that either I go to run or he comes to me. So I always believed in manifestation. मला असं कधीतरी वाटायचं की कधीतरी मला कॅम्प मध्ये जाताना किंवा बाहेर फिरताना एक दिवस तरी ते कुठेतरी मला दिसते. इतकं मला ते हे होतं. एक दिवस ते माझ्या स्वप्नात आले. ते म्हटले की मनीष, there is no need for you to come out or think about it so much. I am coming down to it. मी एक क्लायंटच्या घरी गेलो and I narrated the whole dream to her. Yes, these all things are happening. असं आहे. मी सगळं 5 मिनिटं ऐकलं आणि तिने असे पडदा बाजूला केला तर तिकडं मेहरबाईचा फोटोग्राफ. मी तिला म्हटलं की वडील यांच्याच बद्दल बोलतो. ओके, तर ती मला एक लेडीकडे घेऊन गेली. म्हटलं चल. तर मी त्यांना माझं ड्रीम सगळं एक्सप्रेस केलं की माझ्या प्रवासासाठी. त्यांचं नाव होतं नारायण. She's a Parsi. So when she heard all these things, she said, "Let me ask in the spirit world
व्हॉट इट इज अँड गेट बॅक. मग 3 दिवसानंतर त्यांचा मेल पण मला मनीष असं असं आहे आणि शी टोल्ड मी एव्हरीथिंग दॅट येस युअर फादर विल कम्युनिकेट. आणि तिकडनं माझी स्पिरिच्युअलची जर्नी स्टार्ट झाली. Because I still remember it was a Dashera day in the year 2012. 2012, yes, 2012 ची दिवाळी होती. Okay. And he said happy birthday. म्हटलं वर दशेरामध्ये हॅपी बर्थडे बोलतात, व्हॉट इट इज. That time my mother told me that it is his best friend's birthday. So in a way he was telling me you wish him. That's how the journey started. And then he said की मनीष माझं काम वर आहे, लोकांची मदत करणं, हेच जर्नी तुला पुढे घेऊन जायची. बरोबर. That's how my journey began as an author writer. वेगळाच विषय आहे हा आणि जितकं ऐकावं तितकं आम्हाला असं वाटतं अजून तुम्हाला विचारलं पाहिजे. आता तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये करिअर करत आहात तर तुम्हाला खूप सारे वेगळे वेगळे अनुभव येत असतील किंवा तुमचे क्लायंट्सही अशा वेगळ्या प्रकारचे असतील. आम्हाला 1-2 तुमच्या केस स्टडीज ऐकायला आवडतील सर. मला आता येत होतं मी नवीन ही गोष्ट चालू केली. इट वॉज इन द इयर 2012 as I said. तर मला सर्वात पहिली केस आली की ते म्हणजे की आमच्या घरात चोरी होती पैशांची. बरं. ओके. तर पैशांची चोरी होती आहे तर वी वॉन्ट टू नो की हू इज डुइंग और हे कसं होतं. मी त्यांना म्हणतो की लेट मी फाइंड आउट. ऍक्च्युली तो ज्या मुलगा होता त्यांच्या मामाने मला कॉन्टॅक्ट केला. सो आय सेड लेट मी फाइंड आउट अँड आय विल टेल यू काय होतं. तर ते कळालं की त्यांच्या घरातलाच एक नंबर गोष्ट. ओके. आणि त्याच पिरियडमध्ये काय झालं त्यांच्या बँक एटीएम मधून पण पैसे काढले. सो both of them went to the bank to find out की काय होतं. तर सीसीटीव्ही फुटेज काढलं आणि मी ऑलरेडी नाव घेऊन टाकलेलं की कोण व्यक्ती आहे. बरोबर. असं गोष्ट करते आणि त्यांना ते सीसीटीव्ही म्हणजे तेच होते. So then they said what he was saying, what Manish Pandey was saying was absolutely correct. Okay. So मग तिकडनं म्हणजे त्यांना ही क्लॅरिटी भेटली की अच्छा असं आहे आणि त्या मुलाला कसं मार्गदर्शन करायचं. मी म्हटलं बघा मारून किंवा गोष्टी करून होणार नाही. वी गाइडेड अँड वी डिड एव्हरीथिंग असं अँड यू विल बी सरप्राइज. मला गेल्या महिन्यातच कळालं की कसं होतं. सो एव्हरीथिंग इज सेट. We did certain processes, we worked with him, counseled him. म्हणजे मी ऑटो रायटिंग करून हे शोध लावलं की हा व्यक्ती कोण आहे. मी ग्राफोलॉजी आणि ग्राफिक थेरपीचा टूल यूज करून करत होतो. Just understand. Yes. I had a mixture of both, a blend of both, and then we did things. So I also feel happy that things have changed in life, and whenever we do good deeds to others, that comes back to us. It's always. एक अशी केस होती. सेम म्हणजे मला ती केस का टचिंग वाटली कारण की ते माझ्यासारखी होती. तो व्यक्ती म्हटला की कोविड मध्ये ही लॉस्ट हिज फादर. तर तो म्हटला मला ना माझ्या वडिलांशी ना बोलायचं होतं बिकॉज ते काहीतरी हॉस्पिटल मधनं इशारा करून मला सांगत होते तोच तो त्यांना आतमध्ये. सो यू डिड अंडरस्टँड. सो इट इज जो मेसेज द्यायचा होता त्यांच्या वडिलांना तो राहून गेला. सो जो मेसेज त्यांच्या वडिलांनी आता त्याला दिला तो त्याला इतकं टचिंग वाटलं की हा ती गोष्ट माझ्यावर घडती आहे अँड दॅट्स द वे माय फादर इज गाइडिंग मी बिकॉज मी अडकलेलो आहे. आणि तो जो जुना मेसेज होता तोही पास ऑन झाला. सो इन अ वे ही गॉट अ क्लोजर in this relationship with his father. त्याला तो म्हणायचं की मी नेहमी विचार करायचो की त्यांना काहीतरी बोलायचं होतं तर हे खूप नाही. आणि कसं असतं माहितीये का तो मुलगा नुसता विचार नाही करत. स्पिरिट वर्ल्ड मध्ये पण ते ऑब्झर्व करत असतात की हा ह्याला ते मेसेज द्यायचा हा पण बेचैन आहे. सो ते सर्च मीडिया. सो आय एम मीडिया. तर असं खूप वेळाच घडलेलं आहे की ते मला शोधत येतात आणि 2 लोकांना भेटतात. नाही आणि खूप गोष्टी राहून जातात. म्हणजे एक तर आपण माणूस गमावलेला असतो ती गोष्ट वेगळीच असते. ग्रीफ करत असतो ती गोष्ट वेगळीच असते. पण एक जी रुखरुख लागून राहते की नक्की काय झालं किंवा नक्की मला त्यांना काय सांगायचं होतं त्यांना मला काय सांगायचं होतं. आणि तिथे तुम्ही एक मीडियम म्हणून त्यांच्याबरोबर राहताय तर जो म्हणजे जिवंत व्यक्ती आहे त्याच्यावरचं खूप सारं ओझं तुमच्याकडून कमी होत आहे असं म्हणायला हरकत नाही. येस. ह्या स्पिरिट वर्ल्डशी जेव्हा तुम्ही कनेक्ट होता तेव्हा तुमच्या पर्सनल लाईफचा त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो नाही होतो किंवा त्याच्यापासून प्रिव्हेन्शन करण्यासाठी तुम्ही काय करता. सी ह्याच्यात एकच गोष्ट आहे. इट इज सी याचा एक सिंपल लॉजिक हे आहे की इफ यू आर ट्राइंग टू हेल्प समबडी हेल्प द मॅनकाइंड अँड डू थिंग्स फॉर देम कुठलाही नेगेटिव्ह परिणाम होतात. बट
they have already provided a cloak. Cloak is a protection to me. ओके. की मला कुठलाही सोल मला अटॅक नाही करायला पाहिजे किंवा कुठल्याही चुकीचं सोल घ्या. बरोबर. So, and the soul which has come, when they speak to their loved ones or something, ते असे काही इंडिकेशन्स देतात की तुम्हाला कळतं की हा व्यक्ती आहे. फॉर एक्झाम्पल लास्ट वीक मध्ये we had a session with a girl staying south, Chennai मध्ये. She was from Chennai and we did an auto session. So her grandmother was touching her eyes, म्हणजे ती तिला घेऊन दाखवत होती की माझ्या डोळ्यांकडे बघ किंवा माझ्या डोळ्यांचा काही विषय होता. So I asked her and she said, no, I don't recollect anything. After 2 hours, she called my team member and said, तिचा चष्मा माझ्याकडे होता, her spectacles होते. This is what she was trying to give. बापरे. मस्त. म्हणजे काही ना काहीतरी गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतायत. येस सर, आपण या विषयावर जितकं बोलू तितकं कमीच आहे आणि तुम्हाला दिवसभर विचारत राहील की तुमच्या अजून कोणती गोष्ट. पण 2025 कसं असेल आमच्यासाठी, आम्ही तर पर्सनली तुम्हाला परवा विचारून घेतलं, पण आमच्या ऑडियन्सलाही तुम्हाला मला हे सगळं सांगायला आवडेल. See, we नुसतंच 2025 नाही सांगा, but from 2025 to 2030 is not at all that great period, I think. Okay. Because if you know, every year I have this prediction for the whole world. Yes. My intention is not to give predictions. My intention is that how I can help the mankind if they are in that situation at that time to escape or save their lives. This is a very clear intention what we are having, and that's how Spirit World gives us the information so that we can reach to people and inform. For example, this fires which is going on in California, I had already informed everybody. Even the California rescue team ला आम्ही inform केलेला आहे. This situation and natural calamities are going to take place in 2025. Be aware. 10th April, approximately, I can just give you a timing also, 5:30 to 6:30 a.m. in the morning. There is a possibility a huge tsunami will hit California coast. And to California, it is like California, Seattle, San Francisco, तो पड़ता है. It is that area. So people have to be very, very cautious because this time it is going to be very, very devastating. How विषय झाला? This is of the United States of America. People in other countries like Philippines, Manila, they are going to experience a huge, a very big earthquake. Okay. The earthquake which happened in Nepal, I had predicted that also and I had informed. Okay. Not only that, I also see a lot of accidents taking place this year. It is not only land, means road accidents, it is also sea and air. So people have to be very, very cautious. They also have to work on their immune system this year. It is very, very important. So, सगळ्यांनी हेल्थवरती फोकस करणे खूप गरजेचं. ओके. सर, तुमचं मी युट्यूब चॅनल चेक केलं तर वरती ट्रम्प सरांचा फोटो दिसतोय, तर ते काय आहे ते आम्हाला सांगा. बेसिकली काय होतं की आम्ही इन्फॉर्मेशन पास ऑन केली, नॉट ओनली टू द US गव्हर्नमेंट बट सगळ्यांनाच इंडिव्हिज्युअली, जसं की AIOT आहे त्यांच्या टीममध्ये आणि अदर मेंबर्स आहेत, त्यांना सांगितलं की यू विल विन द इलेक्शन्स अँड यू आर गोइंग टू टेक दिस पोझिशन अँड डोनाल्ड ट्रम्प विल बी द 47th president of America. We had given all the details. So त्याच्याबद्दल मी खूप काही गोष्टी शेअर नाही करू शकत because it's on confidential level. But definitely we guided them on certain things and I have asked them to take certain precautions in the future. Because जसंच डोनाल्ड ट्रम्प 20 तारखेला ते ऑफिस घेणार, so he will have lot of issues and fights to face in this year. So whatever the things are going to happen, we have given a very clear glimpse of that to them so that they can take necessary precautions. अजून एक गोष्ट मला सर तुम्हाला एक आवर्जून विचारावीशी वाटते. खूप लोक म्हणतात सिग्नेचर जर तुम्ही चेंज केली किंवा सिग्नेचर मध्ये डॉट असेल, लाईन असेल, तर त्याचा खूप इम्पॅक्ट होतो तुमच्या आयुष्यावर, फायनान्शियल गोष्टींवर. तर हे खरं आहे का? आणि खरं असेल तर आपण म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही काही हेल्प करू शकता का? सिग्नेचरचं मी तुम्हाला सांगतो,
you have not designed your own signature. You have picked up from your parents, your relatives, your friends, or your own thought process. Yes. Okay. Let me tell my audience very clearly is first base of the signature is if there is a lot of encirclement, circles, scratches, and instead of one line, 2-3 lines, all these things are there. They are all negative traits. Okay. It is not at all good basically for their personal as well as professional growth. The signature should be very clear. Okay. Clear in the sense when you do your signature, everything should be transparent and it should be readable. Okay. Second thing, we not only design the signature, but we also take the handwriting sample, understand what situation they are going through in life, and then accordingly we design the signature. Which signature will be best good for them. And yes, I won't say 100%, but at least 75 to 80% who have got excellent results after doing the signature makeover from. Okay. Not only financially, financially but where in terms of vision, expansion, personal growth, relationship aspect has also improved because of signature. आतापर्यंत आम्ही कधी करून नाही पाहिलेलं, पण जसं जसं आम्ही जाणून घेतोय तसं तसं आय गेस त्या गोष्टीची गरज वाटायला लागली आहे. आणि नक्की माझ्या ऑडियन्सला मला सांगायला आवडेल की जितका वेळ आपण बरोबर आहोत किंवा जितका आपण मीटअपला भेटलो तिथेही तुमचे जे इन्साइट्स होते ते आम्हाला खूप उपयोगी पडले. नक्की तुम्हाला संपर्क साधायला मी माझ्या ऑडियन्सला आवर्जून सांगेल. तुम्हाला या गोष्टीमध्ये काहीही चर्चा करायची असेल, सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण इथे खाली शेअर करणार आहोत. कोणत्याही क्षेत्रामधलं तुम्हाला त्यांना काही विचारायचं असेल तर तुम्ही त्यांना नक्की संपर्क साधू शकता. खूप साधे आणि छान बोलणारी पर्सनॅलिटी आहे. थँक्यू सो मच सर आज इथे आल्याबद्दल आणि आमच्या बरोबर तुमचा एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल. थँक्यू.